Ready syllabus of Standard 10 Science 2 by Manisha Kalshetty. Hello students, ready syllabus of this year of Standard 10 Science and Technology Part 2 विज्ञान भाग 2 यातला कोणता भाग 25% सिलेबस जो कमी झालेला आहे तो आपण आज टिक मार्क करणार आहोत. तर आपण पाहूया सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्टँडर्ड 10 पार्ट 2. प्रथम आपण बघूया विज्ञान 2 मध्ये एकूण किती चॅप्टर आहेत. इंडेक्स मध्ये पाहूया आपण. कंटेंट 10 चॅप्टर आहेत. ओके, सायन्स 1 मध्ये पण 10 आहेत आणि सायन्स 2 मध्ये पण 10 आहेत. त्यामध्ये पहिला चॅप्टर आहे हेरिडिटी अँड इव्हॅल्युएशन. तर हेरिडिटी अँड इव्हॅल्युएशन यातला कोणता भाग कट झालेला आहे आपण पाहूया. हेरिडिटी अँड इव्हॅल्युएशन यात बघा, धिस इज कॉल्ड सेंट्रल डोग्मा mRNA. सेंट्रल डोग्माची जी डेफिनेशन होती इथून भाग कट झालेला आहे बघा. ओनली वन mRNA बीइंग. तर हा भाग कट झालेला आहे. नंतर पेज नंबर 2 वर आपण येऊया. पेज नंबर 2 वर काही कट झालेलं नाही. पेज नंबर 3 वरती 3.5 बिलियन इयर्स ॲगो पासून हा सगळा भाग कट झालेला आहे बघा. पेज नंबर 3 वरचा थिअरी ऑफ इव्हॅल्युएशन आहे आणि पिक इनटू द हिस्ट्री, इतिहासाकडे नजर टाकताना हा जो भाग आहे चौकोनातला तो भाग कट केलेला आहे. ओके, आता पेज नंबर 4 कडे येऊया आपण. एव्हिडन्स ऑफ इव्हॅल्युएशन आहे. कॅन यू रिकॉल, जो 2 क्वेश्चन आहेत ते नाही आहेत. यूज ऑफ ICT, तुम्हाला कुठली इन्फॉर्मेशन गोळा करायची नाही आहे. जो प्रोजेक्ट होता तो करायचा नाही आहे. ओके, नंतर पुढच्या पेजवर येऊया आपण. इथलं काही कट नाही. यूज ऑफ ICT हा भाग कट झालेला आहे बघा. परत ICTच्या सहाय्याने तुम्हाला प्रेझेंटेशन करायचं होतं ते करायचं नाही. ओके, पेज नंबर 5 वरचा तुम्हाला कळालेला आहे कोणता भाग कट झालेला आहे. आता आपण येऊया पेज नंबर 6 वरती. 6 वरती बघा दिसते तुम्हाला जसं सायन्स 1 मध्ये होतं डू यू नो इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट, तसंच इथं पण हा भाग कट झालेला आहे इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. ओके, आता येऊया आपण पेज नंबर 7 कडे. पेज नंबर 7 मध्ये कोणता भाग कट झालेला आहे, काही नाही आहे. पेज नंबर 8 वरती परत इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. फक्त या वर्षापुरत्या हा भाग कट केलेला आहे. तुम्ही संदर्भ म्हणून हा वाचू शकता, पण याच्यावरती कोणताही प्रश्न येणार नाही. हे तुम्हाला आवड असेल तर ही माहिती तुम्ही वाचू शकता शास्त्रज्ञांची. इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट इथं पण हा भाग लामार्क या शास्त्रज्ञाची माहिती दिलेली आहे, तो भाग कट झालेला आहे. इंटरनेट इज माय फ्रेंड हाही भाग कट झालेला आहे पेज नंबर 8 वरचा. ओके, आता आपण येऊया पेज नंबर 9 वरती. हे पूर्ण जर्नी ऑफ ह्युमन आहे, बरोबर आहे. उत्क्रांती कशी होत गेली मानवाची, तर हा पूर्ण भाग कट झालेला आहे. नंतर पेज नंबर 10 वरती आपण येऊया. 10 वरती एक्सरसाइज आहे. एक्सरसाइज मधला कुठला भाग कट झालेला आहे का, नथिंग. यातला कोणताही भाग कट झालेला नाहीये. ओके, नंतर आपण आता येऊया पेज नंबर 11 वरून. पहिला चॅप्टर झालेला आहे पूर्ण. प्रकरण 2 जीवन प्रक्रिया.
भाग 1 लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. इथं बघा यूज युअर ब्रेन पॉवर अँड कॅन यू रिकॉल, हे दोन्ही प्रश्न कट झालेले आहेत. लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन 13व्या पेज नंबरवरचं. ऑब्झर्व अँड लेबल द डायग्रॅम. ॲक्च्युली अगोदरच्या इयरला याच्यावरतीच प्रश्न विचारायचे. असे जे बॉक्सेस आहेत, बॉक्सेस जे आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारायचे, पण आता यावर्षी हा भाग कट झालेला आहे बघा. कॅन यू रिकॉल 1 2 3 क्वेश्चन्स आर देअर, ते कट झालेले आहेत. ते आता त्याच्यावरती प्रश्न विचारला जाणार नाही. पेज नंबर 13 कडून आपण येऊया आता पेज नंबर 14 कडे. तर मायटोकॉन्ड्रिया इट व्हेरी इम्पॉर्टंट हे ठेवलेलं आहे. पण ATP जी आहे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेटची जी माहिती इथं दिलेली आहे ती मात्र कट झालेली आहे. ऑलवेज रिमेंबर आहे, पण ही माहिती इकडची कट झालेली आहे. ओके, हे करायचं आहे आपल्याला. ॲडिनिन याचा खालचा हाही भाग करायचा आहे, टिक मार्क केलेला. पेज नंबर 15 कडे येऊया परत. इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. ग्लायकोलिसिस प्रोसेसचा ज्यांनी शोध लावला क्रेब, तर त्यांची माहिती दिलेली आहे, ती काही करण्याची गरज नाही. अवांतर वाचन म्हणून ते तुम्ही वाचू शकता, पण त्याच्यावर प्रश्न येणार नाही. ओके, 15व्या पेज नंतर आपण 16व्या पेजकडे येऊया. कॅन यू टेल हा भाग कट झालेला आहे. 2 क्वेश्चन आहेत तिथे. ऑलवेज रिमेंबर म्हणून जे दिलेलं होतं अमिनो ॲसिड्स, ओके, तो भाग कट झालेला आहे. परत पेज नंबर 17 कडे आपण येऊया. 17 मध्ये यूज ऑफ ब्रेन पॉवरचे जे क्वेश्चन होते ना, 3 क्वेश्चन, तेही तुम्हाला करायचे नाही आहेत. इंटरनेट माय फ्रेंड, कलेक्ट इन्फॉर्मेशन नाही करायची. सेल डिव्हिजन मधला फक्त बरं का इथं क्रॉस मध्ये दिलेला आहे 5 क्वेश्चन आहेत कॅन यू टेलचे, ते कट झालेले. त्याच्या खालचा भाग आहे, इजंट इट. 17व्या पेज नंतर आपण येऊया 18व्या पेजकडे. कॅन यू रिकॉल, त्यातला पहिलाच प्रश्न कट झालेला आहे. थोडी टिकमार्क खाली आलेली आहे क्रॉसची, पण इथं दिले की नाही, व्हॉट इज द शेप ऑफ क्रोमोझोम, गिव्ह इट्स नेम इन द फिगर. ही फिगर आणि ही फिगर ही दरवर्षी फार इम्पॉर्टंट होतं, याला इम्पॉर्टन्स होता, पण तो भाग कट झालेला आहे. ओके, पण हे पेअर ऑफ इच टाईप हे आहे. हा कट लाल शाई जी खाली आलेली आहे थोडी, हा क्वेश्चन कट झालेला आहे आणि फिगर कट झालेली आहे. ओके, मायटोसिस मियोसिस इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर हा भाग आहे पेज नंबर 18 वरती. पेज नंबर 19 वरती कोणता भाग कट झालेला आहे बघूया आपण. पेज नंबर 20. ट्राय धिस ॲपॅरेटस मटेरियल्स प्रोसिजर, हा भाग कट आहे. यूज युअर ब्रेन पॉवर, देअर आर 6 क्वेश्चन्स आर देअर, हेही करायचे नाही आहे तुम्हाला. यूज ऑफ ICT नाही करायचं. बुक्स आर माय फ्रेंड नाही करायचं. अवांतर वाचनासाठी हे रेफरन्स बुक दिलेले आहेत, तुम्ही ते यूज करू शकता. अदरवाईज त्याच्यावर कोणताही प्रश्न येणार नाही. एक्झरसाइज बघा. एक्झरसाइजमध्ये काय कट झालेलं आहे का? काही कट झालेलं नाही. प्रोजेक्ट पण कट झालेला नाही. आता चॅप्टर नंबर 2 संपलेला आहे. चॅप्टर नंबर 3 कडे येऊया. जीवन प्रक्रिया, लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे सजीवामधली जीवन प्रक्रिया, भाग 2 पार्ट 2. त्यातला पहिलाच कॅन यू रिकॉलचे जे 4 क्वेश्चन्स आहेत ते कट झालेले आहेत. नंतर येऊया आपण पेज नंबर 23 कडे. 23 काही कट नाही आहे. पेज नंबर 24. हां, आता पेज नंबर 24 वर बघा काळजीपूर्वक. व्हेन एव्हर देअर इज प्लेंटी ऑफ वॉटर, हा इथला मधला भाग कट झालेला आहे. फ्रॅगमेंटेशन मधला, असेक्स्युअल रिप्रोडक्शन मधला फ्रॅगमेंटेशन मधला हा लाल रंगाचा भाग जो आहे तेवढा कट झालेला आहे सायकॉनपर्यंतचा. मग आता येऊया पेज नंबर 25 कडे. 25 मधला ट्राय धिस हा भाग कट झालेला आहे. ओके, म्हणजे ही ॲक्टिव्हिटी कट झालेली आहे.
पेज नंबर 25 कडून आता आपण येऊया पेज नंबर 26, 26 पानावरती येऊया. लेट्स थिंक. ते तुम्हाला काही विचार करायचा नाही. पहिला आणि दुसरा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाणार नाही. ओके. फुलाची डायग्राम ही महत्त्वाची आहे. पार्ट्स ऑफ फ्लावर इम्पॉर्टंट डायग्राम आहे ही कट नाही झालेली. 26 पेज नंतर आपण येऊया 27 पेज नंबर. तर इथं बघा, मेनी फ्लॉवर्सपासून हा भाग कट आहे, तो स्टिग्मापर्यंतचा आहे. ओके, तिथपर्यंतचा भाग कट झालेला आहे. नंतर हे पोलिनेशन आहे, डबल फर्टिलायझेशन आहे. डू यू नो, बघा सायन्स वनमध्ये डू यू नो बरेच कट झालेले होते. तर इथं पण डू यू नो हा बॉक्स कट झालेला आहे पूर्णपणे. आणि यूज ऑफ ICT च्या सहाय्याने एक व्हिडिओ अल्बम करायचा होता पोलिनेशनवरती, तो काही करायचा नाही. पेज नंबर 27 कडून आपण येऊया आता पेज नंबर 28 कडे, 28 कडे. ट्राय दिस. तुम्हाला एक सीड जर्मिनेट कसं होतं तर ते दिलेलं आहे. तुम्ही एखादं सीड घेऊन ते जर्मिनेट घरच्या घरी एका मातीमध्ये एखादं बी पुरून तुम्हाला करून बघायचं होतं. ते आता नाही आहे. तुम्हाला आवड म्हणून तुम्ही केलं तरी ते चालेल. ओके. देन पेज नंबर 28 वर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इज ऑल्सो इम्पॉर्टंट. ही काही कट केलेली नाही. सरप्रायझिंग फॅक्ट्स जे आहेत, म्हणजे लेंथ ऑफ ईच एपिडेमिक इज अबाउट द 6 मीटर, काही गरज नाही आहे. म्हणजे जे काही थोडक्यात जादाची जनरल नॉलेज दिलेलं होतं ते नाही आहे. उपयोगी आहे पण यावर्षी ते विचारलं जाणार नाही. ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इट्स ऑल्सो इम्पॉर्टंट. पेज नंबर 29 कडून आपण येऊया आता 30 कडे. पेज नंबर 30 मध्ये परत डू यू नो हा भाग कट झालेला आहे. आता याच्या अगोदरच्या वर्षी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, याच्यावरतीच प्रश्न विचारले जायचे, पण आता यावर्षी मात्र हा भाग कट केलेला आहे. डेव्हलपमेंट ऑफ बर्थ टोटली कट. 30 नंबर पेज कडून आपण येऊया आता 31 पेज कडे. कॅन यू टेल, पहिला दुसरा प्रश्न हा कट झालेला आहे. मेन्स्ट्रुएशन सायकल आहे, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. पेज नंबर 31 कडून आता आपण येऊया पेज नंबर 32 मध्ये काय कट झालेलं आहे ते आपण पाहूया. स्पर्म बँक 32 आहे. ट्विन्स आहे. आता इथे इंटरनेट माय फ्रेंड हा भाग जो आहे तो कट झालेला आहे. ओके. नंतर पेज नंबर 33 कडून आपण येऊया 34 कडे. त्यातला जो वरचा भाग आहे अमंग द व्हेरियस सेक्सुअल डिसीजेस हा भाग कट आहे. ओके. डू यू नो, परत हा भाग पॉप्युलेशन एक्सप्लोजनची जी माहिती दिलेली आहे तर ती तुम्हाला यावर्षी काही अभ्यासायची नाही. आता एक्झरसाइजकडे येऊया आपण. एक्झरसाइजमध्ये कोणता भाग कट केलेला आहे का? नथिंग एल्स. यातला कोणता भाग कट केलेला नाही. ॲक्टिव्हिटी पण आहे त्यात. ओके, यू कॅन डू दॅट ॲक्टिव्हिटी. 35 पेज नंबरवर पासून आता येऊया 36 पेजकडे, म्हणजे चॅप्टर नंबर 4 एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, पर्यावरणीय व्यवस्थापन. त्यातला पहिल्या पेजवरचाच कॅन यू रिकॉल, हे 4 क्वेश्चन जे आहेत ते कट झालेले आहेत. नंतर थिंक अँड आन्सर कट झालेला आहे. 36 पेज नंतर आपण येऊया आता 37 पेजकडे. इकोसिस्टीम पूर्ण टेबल टॅब्युलेशन फॉर्मॅटमध्ये जे आहे चार्ट हा पूर्ण कट झालेला आहे. ॲक्च्युली याच्यावर अगोदर क्वेश्चन विचारायचे, इट व्हेरी इम्पॉर्टंट, बट यावर्षी मात्र हा भाग कट झालेला आहे. याच्यावर प्रश्न विचारला जाणार नाही. 37 पेजकडून आता आपण येऊया 38 नंबर पेजकडे. कॅन यू रिकॉल, तर यातला हा पहिला क्वेश्चन जो आहे तो कट झालेला आहे. मधला बॉक्स जो आहे तो बॉक्स आहे. ऑब्झर्व अँड फील द इन्फॉर्मेशन, म्हणजे नॅचरल फॅक्टर, मॅनमेड फॅक्टर, याच्यावरती ही प्रश्न क्वेश्चन अगोदर विचारले जायचे, पण आता यावर्षी हा टेबल कटच करून टाकलेला आहे. 38 पेज नंबरकडून आपण येऊया 39 पेजकडे. यातला कोणता भाग कट झालेला आहे हे बघूया. कंप्लीट दी चार्ट, हा चार्ट कट केलेला आहे पूर्णपणे.
39 कडून आपण येऊया आता 40 पेजकडे. डू यू नो परत कट झालेलं आहे बघा. रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशनची माहिती दिलेली आहे, किरणोत्सारी प्रदूषण कसं होतं ते. इथे परत अ पीक इंटू द हिस्ट्री, इतिहासात डोकावताना हा जो भाग आहे तो पण कट झालेला आहे, त्याची काही गरज नाही तुम्हाला अभ्यास करायची. हा कंप्लीट द चार्ट, हा चार्ट पण कट करून टाकलेला आहे. 40 पेजकडून आपण आता येऊया 41 पेज नंबरकडे. 41, तर त्यातला डू यू नो कट आहे. लेट्स डिस्कस, इंटरनेट माय फ्रेंड, ऑलवेज रिमेंबर, म्हणजे पूर्ण पेज त्यातला सर्चपासूनचा खालचा भाग जो आहे तो कटच झालेला आहे पूर्ण. ओके, डू यू नो, लेट्स डिस्कस, इंटरनेट माय फ्रेंड, ऑलवेज रिमेंबर. 41 कडून आपण येऊया 42 कडे. द बिग स्टोरी ऑफ स्मॉल मॅन हे आहे आणि खरंच डेडिकेटेड काम आहे यांचं आणि ते महत्त्वाचं आहे मोलाई यांचं, त्यामुळे ते ठेवलेलं असावं. इथला भाग देअर शुड बी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, तर हा भाग जो आहे तो तेवढा कट केलेला आहे. 43 कडे येऊया आपण. हाऊ कॅन बायोडायव्हर्सिटी बी कन्झर्व्ड, हा भाग कट केलेला आहे. हा चित्राचा भाग ठेवलेला आहे. ओके, आणि याच्यावरती प्रश्न विचारले जातात, म्हणजे हे चित्र काय संकेत देतात, व्हॉट द इंडिकेशन्स. हा भागही कट झालेला आहे. व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल कोणकोणत्या ऑर्गनायझेशन आहे, स्वयंसेवी संस्था कोणकोणत्या आहेत, तर हा भाग कट केलेला आहे. नंतर पेज नंबर 44 कडे येऊया. थिंक अँड आन्सरचा जो भाग आहे तो कट केलेला आहे पूर्णपणे. हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी आहे 44. नंतर आपण येऊया आता डायरेक्ट 45 पेजकडे. रिकॉल अ लिटल, हा भाग कट केलेला आहे. त्याच्या खालचा डू यू नो, हाही भाग कट केलेला आहे. IUCN ची माहिती दिलेली आहे ती कट केलेली आहे. ऑलवेज रिमेंबर अँड थिंक, हे दोन्हीही भाग कट केलेले आहेत. इजंट इट. 45 कडून आता आपण डायरेक्ट येऊया एक्झरसाइजकडे. एक्झरसाइजमध्ये काही भाग कट झालेला आहे का बघा. प्रोजेक्ट कट झालेला आहे. ओके, मेक अ प्रेझेंटेशन ऑन पोल्युशन ऑफ गंगा एन यमुना, तर याच्यावरची तुम्हाला तो प्रोजेक्ट करायची काही गरज नाही. ओके, 46 कडून आता येऊया चॅप्टर नंबर 5 हरित ऊर्जेकडे. टुवर्ड्स ग्रीन एनर्जी, तर यातला भाग कुठला कट झालेला आहे. कॅन यू रिकॉल, 3 क्वेश्चन जे आहेत ते कट झालेले आहेत, जे 9वीवर आधारित विचारले जायचे ते विचारले जाणार नाहीत. मेक अ टेबल, हाही भाग कट झालेला आहे. 47 कडून आता आपण येऊया 48 कडे. पेज नंबर 48 वरती कोणता भाग कट झालेला नाही, कोणताही झालेला नाही, सगळे इम्पॉर्टंट आहेत पॉईंट्स. नंतर 49 कडे येऊया. यातला बघा EPUC पासून हा थर्मल पॉवर स्टेशनचा जो भाग आहे तो कट केलेला आहे प्रॉब्लेम्सपर्यंत. आणि यूज ऑफ ICT प्रेझेंटेशन जे करायचं होतं PPT प्रेझेंटेशन तेही करायचं नाही. ओके, नंतर आपण येऊया आता पेज नंबर 49 झाल्यानंतर पेज नंबर 50. डू यू नो, तर प्लेस दिलेले आहे, स्टेट दिलेले आहे, त्याची माहिती. थर्मल प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठे आहेत, भारतामध्ये कुठे आहेत, तो भाग दिलेला आहे, तो भाग कट केलेला आहे. ओके, GK साठी तुम्ही वाचू शकता हे, जनरल नॉलेजसाठी. 50 वरचा कोणता भाग कट केलेला नाही. 50 कडून आता आपण येऊया 51 कडे. 51 मध्ये इंटरनेट इज माय फ्रेंड, ही माहिती गोळा करायची होती, ती काही गोळा करायची नाही तुम्हाला, तो भाग कट आहे. ओके, कंपॅरिझन करायचं होतं. ऑब्झर्व द थर्मल पॉवर प्लॅन्ट आहे आणि न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट जो आहे त्याच्यामधलं ऑब्झर्वेशन होतं, त्यात कंपॅरिझन करायचं होतं, ते करायचं नाही, ते कट झालेलं आहे. ओके, नंतर 52 कडे येऊया आपण. 52 मध्ये काय कट झाले बघूया आपण. सम नॅचरल गॅस बेस्ड पॉवर प्लॅन्ट्स देअर कपॅसिटी. ओके, हा भाग कट झालेला आहे. पेज नंबर 52 म्हणजे पान नंबर 52. तर इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन अँड एन्व्हायरमेंट, हा पूर्णच भाग कट झालेला आहे बघा.
टुवर्ड्स एन्व्हायरमेंट फ्रेंडली एनर्जी, टुवर्ड्स ग्रीन एनर्जी, हाही भाग कट झालेला आहे. हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, तो मात्र भाग ठेवलेला आहे 53 पेजवर. ओके, 54 पेजवरती बघूया आपण. डायग्रॅम ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे. यूज युअर ब्रेन पॉवर हा भाग कट आहे. 54 नंतर 55 कडे येऊया आपण. डू यू नो हा भाग कट आहे. 55 कडून 56 कडे येऊया. यातलं विंड टर्बाइन्स, पवन चक्क्या दिसत आहेत की नाही, त्या कट करून टाकायच्यात. ती आकृती विचारली जाणार नाही. गेट इन्फॉर्मेशन पण तुम्हाला घ्यायची नाही आहे, तोही भाग कट केलेला आहे. 56 कडून आता पेज नंबर 56 कडून 57 कडे येऊया आपण. यामधला हा पूर्णच कट केलेलं आहे, अख्खं पेजच कट केलेलं आहे. 57चं पूर्ण पेज कट केलेलं आहे. सी फोटोव्होल्टाईक सेलचं, सोलार सेलचं. ओके, कन्स्ट्रक्शन वगैरे वर्किंग हे सगळं दिलेलं होतं, ते कट केलेलं आहे. नंतर आता आपण येऊया 57 कडून 58 कडे. 58 मधला फक्त फाइंड आउट हा भाग जो आहे तो भाग कट केलेला आहे, बाकी सगळं ठेवलेलं आहे. ओके, नंतर हा भाग आहे डू यू नो, हा भाग कट केलेला एक्झरसाइजच्या बरोबर वरचा. डू यू नो म्हणजे कोळशापासून किती ऊर्जा मिळते, इलेक्ट्रिक ऊर्जा, तर हा भाग एनर्जी किती मिळते ते दिलेला आहे. पेट्रोलियमपासून तो भाग कट झालेला आहे. एक्झरसाइजमधलं काही कट झाले का बघा, काही कट झालेलं नाही. प्रोजेक्टसुद्धा आहे. ओके, आता आपण येऊया प्रकरण 6 चॅप्टर नंबर 6 ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजे प्राण्यांचं वर्गीकरण. कॅन यू रिकॉल, पहिला क्वेश्चन जो आहे तो कट झालेला आहे. ओके, 61 कडून आता 62 कडे येऊया. हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन हा भाग कट झालेला आहे. ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन हाही भाग कट झालेला आहे. नंतर पेज नंबर 62 कडून येऊया आपण पेज नंबर 63 कडे. पेज नंबर 63 कडून 3 वरती बघूया आपण काय कट झालेलं आहे. ही सिस्टीम ॲनिमल क्लासिफिकेशन पर्यंत पासून एक्सेट्रा सेगमेंटेशन एक्सेट्रा पर्यंत हा भाग कट झालेला आहे. ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन हाही भाग कट झालेला आहे. ओके, खालच्या डायग्रॅम ज्या आहेत त्या आहेत. ऑब्झर्व हा भाग कट झालेला आहे, ही डायग्रॅम पण कट आहे. बॉडी सिमेट्री, रेडियल सिमेट्री, बायलॅटरल हा सिमेट्री हा भाग कटच केलेला आहे पूर्ण. पण जर्म लेयर्स जो भाग आहे ना खालचा सी, हा भाग मात्र आहे. ओके, 65 नंतर 66 कडे येऊया. बॉडी कॅव्हिटी कट आहे पूर्ण, बॉडी सेगमेंटेशन कट आहे. 66 कडून आपण आता येऊया 67 कडे. 67 मधला कोणता भाग कट झालेला आहे बघूया आपण. कोणताही भाग कट झालेला नाहीये. 68 पेजवरती मात्र डू यू नो, परत डू यू नो बाथ स्पॉन्जची माहिती दिलेली ती कट झालेली आहे. सरप्रायझिंग इन्फॉर्मेशन आपल्याला घ्यायची नाहीये. तुम्हाला प्रवाळ भस्माची माहिती पाहिजे असेल तर ती तुम्ही इंटरनेटवर घेऊ शकता अवांतर वाचनासाठी. अदरवाईज तुम्हाला याच्यावर कोणताही क्वेश्चन विचारला जाणार नाही. 68 वरती 69 कडे येऊया. आता इंटरनेट इज माय फ्रेंड हाही भाग नाही आहे, कलेक्ट इन्फॉर्मेशन नाही. गेट इन्फॉर्मेशन, परत हे माहिती मिळवायची काही गरज नाही तुम्हाला. 69 कडून आपण आता येऊया फाइंड आउट. 70 पेजवरती हे फाइंड आउट आहे. लेट्स थिंक नाही आहे, 3 क्वेश्चन नाही आहेत कट केलेले. पुढे येऊया सरप्रायझिंग इन्फॉर्मेशन. इथं पण सरप्रायझिंग इन्फॉर्मेशन काही घ्यायची नाही आहे. बुक्स आर माय फ्रेंड हे पण कट केलेलं आहे. 70 पेजकडून आता आपण येऊया 71 पेजकडे. पेज नंबर 71. 71 मधला डू यू नो हा भाग कट केलेला आहे. 72
मध्ये कोणता भाग कट केलेला आहे बघूया आपण. 72 कडून 73 मध्ये कोणता भाग कट झालेला आहे पाहूया. कोणताच नाही. 74 हां, पेज नंबर 74 वरती पाहूया आपण. यूज युअर ब्रेन पॉवर हा भाग कट झालेला आहे. पेज नंबर 75 वरती येऊया आपण. यूज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बुक्स आर माय फ्रेंड अँड ऑलवेज रिमेंबर हा भाग कट झालेला आहे. एक्झरसाइजमध्ये येऊया आपण. एक्झरसाइजमधला भाग कोणताही कट झालेला नाही. ओके, प्रोजेक्ट पण आहे. ओके, इथंपर्यंतचा भाग सगळा आहे. 77 पेजवरती नवीन चॅप्टरकडे येऊया आपण. चॅप्टर नंबर 7, इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी, सूक्ष्म जीवशास्त्राची ओळख. तर यामध्ये कोणता भाग कट झालेला आहे बघूया. डेअरी प्रॉडक्ट्समध्ये दिस प्रोसेस, जी प्रोसेस दिलेली आहे बटरपर्यंतची, तर तो भाग पूर्णपणे कट झालेला आहे. 78 वरती बघूया आपण. बटर आहे, चीज प्रोडक्शन आहे, लेट्स थिंक आणि डू यू नो हे भाग कट झालेले आहेत. ओके, 79 पेजवरती कोणता भाग कट झालेला आहे बघूया. प्रोबायोटिक्स आहे, ब्रेन पॉवर पण आहे, इथं काही कट झालेलं नाही आहे. 79 कडून आपण आता येऊया 80 पेजवरती. प्रोडक्शन ऑफ बिव्हरेजेस जे आहेत, जी पेये बनवली जातात त्याची माहिती जी आहे टेबलमध्ये ती कट झालेली आहे. इथं कॅन यू टेल आहे. पेज नंबर 80 कडून 81 मध्ये सुरुवातीलाच यूज युअर ब्रेन पॉवर हा भाग कट झालेला आहे. ओके, देन हां, पेज नंबर 81 कडून जाऊया आपण आता. पेज नंबर 81 कडून 82 कडे कॅन यू टेल मधले जे क्वेश्चन आहेत, 3 क्वेश्चन, तर ते कट झालेले आहेत. नंतर येऊया आपण आता पेज नंबर 82 कडून 83 कडे. लेट्स थिंक 3 क्वेश्चन कट झालेले आहेत. ही डायग्राम आहे. 83 कडून आता येऊया पेज नंबर 84. कॅन यू टेल हा भाग कट झालेला आहे. 84 कडून येऊया आता आपण. इंटरनेट इज माय फ्रेंड हा एवढाच भाग कट आहे. कलेक्ट द पिक्चर्सचा, बाकी त्याच्या खाली जे दिलेलं आहे वॉटर सोल्युबल ते आहे. नंतर 85 कडून आपण येऊया आता एक्झरसाइजकडे. एक्झरसाइजमधला कोणताही भाग कट नाही आहे. प्रोजेक्टसुद्धा आहे, त्यामुळे तो भाग आपल्याला करावायचा आहे. आता आपण येऊया चॅप्टर नंबर 8, सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी, जैवतंत्रज्ञान हा भाग आपल्याला बघायचा आहे. त्यातला कॅन यू रिकॉल हा 4 क्वेश्चन आहे, ते पूर्ण कट झालेले आहेत. ऑब्झर्व हा भाग कट झालेला आहे. ओके, देन 88 कडून आता डायरेक्ट 89 कडे येऊया आपण. ड्युरिंग पासून फर्दर डेव्हलपमेंट हा जो भाग आहे इथंपर्यंत केलेला आहे लाल मार्क. स्टेम सेलपर्यंत हा पूर्ण पहिला 2 पॅरेग्राफ कट झालेले आहेत. यूज युअर ब्रेन हा भाग कट झालेला आहे. देन फक्त यूज युअर ब्रेन. स्टेम सेल रिसर्च आहे, थोडा मार्क खाली आलेला आहे, पण हा क्वेश्चन कट झालेला आहे. इजंट इट. देन 89 कडून पेज नंबर 90 कडे येऊया आपण. पेज नंबर 90 वरती इंटरनेट इज माय फ्रेंड हा भाग कट झालेला आहे. नंतर 91 वरती ऑलवेज रिमेंबर काही महत्त्वाचे भाग दिलेले आहेत ऑर्गन डोनेशन विषयी. तर तो कायदा कधी तयार झाला वगैरे ती काही गरज नाही आहे तुम्हाला, म्हणून तो कट केलेला आहे. रिकॉल अ लिटल हाही भाग कट झालेला आहे. 91 कडून आता आपण येऊया 92 कडे. 92 मध्ये डेव्हलपमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन इंडिया हिस्ट्री दिलेली आहे, ती कट झालेली आहे.
हा भाग महत्त्वाचा आहे, हा ठेवलेला आहे. बीटी ब्रिंजल जाती दिलेल्या आहेत वेगवेगळ्या धान्याच्या. 92 कडून 93 कडे येऊया आपण आता. याच्यामध्ये यूज ऑफ ICT, परत कलेक्ट इन्फॉर्मेशन हा भाग जो आहे तो कट केलेला आहे. 93 कडून येऊयात आपण 94 कडे. हा भाग आहे याच्यामध्ये. डू यू नो, परत हा बॉक्स कट केलेला आहे. 94 कडून आपण आता येऊया इंटरनेट माय फ्रेंड. 95 वरती पहिलाच भाग जो आहे इंटरनेट माय फ्रेंड, तेवढाच भाग कट झालेला आहे वरचा. आणि इकडचा बॉक्स, निळा बॉक्स कट झालेला आहे की इन्शुलिनच्या अभावी डिसीजेस जे आहेत ते कोणता रोग होतो ते दिलेले आहेत. ॲक्च्युली GK साठी हे उपयोगी आहे, पण यावर्षी तुम्हाला ते विचारलं जाणार नाही. 95 पेजकडून आपण डायरेक्ट आता येऊया 96 पेजकडे. पेज नंबर 96 वरती क्लिनिंग ऑफ ऑइल. तर हा भाग कट झालेला आहे बघा. समुद्रावर तेलाचा तवंग आल्यानंतर काय वापरायचं आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली होती. लास्ट इयरला हा फार महत्त्वाचा क्वेश्चन होता, त्याच्यावर क्वेश्चन विचारले जात होते, आणि यावर्षी तो भाग तुम्हाला नाही आहे. ओके. 96 कडून येऊया 97 कडे. कलेक्ट इन्फॉर्मेशन, इंटरनेट इज माय फ्रेंड, हे दोन्ही भाग कट झालेले आहेत. व्हाईट रिव्हॉल्युशन आहे, ब्ल्यू रिव्हॉल्युशन पण आहे, फर्टिलायझर्स आहेत. 97 कडून आता येऊया 98 पेज नंबरकडे. त्यातला कोणता भाग कट झालेला आहे पण पाहूया. काहीच कट झालेलं नाही आहे. ऑल पॉईंट्स आर इम्पॉर्टंट. नंतर आता या पेजवर बघूया काय कट झालेलं आहे. इथंही काही कट झालेलं नाही. एक्झरसाइज स्टार्ट होतं इथून पेज नंबर 99 पासून. इथंही काही कट झालेलं नाही. प्रोजेक्ट पण आहेत. ओके. होल एक्झरसाइज इम्पॉर्टंट. आता नंतर प्रकरण 9 चॅप्टर नंबर 9 सोशल हेल्थ, सामाजिक आरोग्य, या प्रकरणाकडे आपण येऊया. तर पहिल्या पेजवरती, प्रकरणाच्या पहिल्या पेजवरती ऑब्झर्व अँड डिस्कस हा जो फ्लो चार्ट तुम्हाला दाखवलेला आहे तर तो कट केलेला आहे पेज नंबर 101चा. नंतर 102 पेजकडे येऊया आपण. मेंटल स्ट्रेस आहे, ॲडिक्शन आहे. 102 कडून 103 मध्ये मात्र थिंक जे आहे, चित्रावरून विचार करा वगैरे, तर हे कट केलेलं आहे. नंतर हाही भाग कट केलेला आहे, कम्पेअर. ओके. तर रिकॉल अ लिटल, पहिला आणि दुसरा क्वेश्चन जो आहे तो कट केलेला यातला इथून आहे, चिल्ड्रनपासून आहे. ओके. 104 पेज नंबरपासून आता आपण 105 वरती बघा, इंटरनेट माय फ्रेंड हा कट झालेला आहे. सायबर क्राईम पूर्णच कट केलेला आहे. 105 कडून आपण आता येऊ 106 पेजमध्ये. तर या पेजवरती डू यू नो IT ॲक्ट जो आहे सायबर क्राईमशी रिलेटेड तो कट केलेला आहे. स्ट्रेस मॅनेजमेंट आहे, कॅन यू टेल पण आहे. 106 कडून आता आपण येऊया पेज नंबर 107 कडे. तर तिथं ऑलवेज रिमेंबर हा जो भाग होता तर तो कट केलेला आहे. 107 कडून आपण आता येऊया एक्झरसाइजकडे. एक्झरसाइजमध्ये कोणता भाग कट केलेला आहे? कोणताच नाही. प्रोजेक्ट पण आहे इथे. आता आपण येऊया शेवटच्या चॅप्टरकडे, चॅप्टर नंबर 10 डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन. कॅन यू रिकॉल, तीनही प्रश्न कट केलेले आहेत त्याच्यामध्ये. नंतर 109 पेजकडून 110 वरती येऊया लेट्स डिस्कस, हाही भाग कट केलेला आहे. हे आहे कॅन यू रिकॉल, इथं पण आहे. 110 वरून 111 पेजवरती काय कट केलेलं आहे बघूया आपण. लेट्स थिंक हा जो क्वेश्चन आहे तो कट केलेला आहे. ओके. हा भाग कट केलेला आहे. यूज युअर ब्रेन पॉवर आहे. 111 कडून आपण आता 112 पेजवरती येऊया. 112 पेजवरती तिथं काही कट नाही आहे. डू यू नो हा भाग आहे बरं का, हा पहिलाच डू यू नो ठेवलेला आहे. ओके. हां, ऑब्जेक्टिव्स ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट हा भाग कट केलेला आहे 113 पेज नंबरवरचा. नंतर येऊया 114 पेजवरती, पेज नंबर 114, काही कट केलेलं नाही.
115 पेज नंबर 115. ट्राय धिस स्ट्रक्चर ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी हा भाग कट केलेला आहे आणि पूर्ण टेबल जी हायरार्की दिलेली आहे इथं टॅब्युलेशन फॉर्ममध्ये दिलेली आहे कट केलेलं आहे. गेट इन्फॉर्मेशन पण कट आहे. 115 वरून आपण डायरेक्ट पेज नंबर 116 वरती येऊया. डिस्ट्रिक्ट वाईज डिझास्टर कंट्रोल युनिट हे हा भाग आहे, पण इंटरनेट इज माय फ्रेंड हा कट केलेला आहे. म्हणजे वेगवेगळ्या संस्थांची माहिती गोळा करायची होती, तुम्हाला ती करायची नाही आहे. हू डज व्हॉट तर हे पण हा भाग पण कट केलेला आहे. तर यांचं ब्रीद वाक्य काय आहे, कधी हा कायदा तयार झाला ही माहिती आहे. देन 116 वरती एवढाच भाग कट झालेला आहे. पेज नंबर 117 वरती ऑब्झर्वचा भाग कट झालेला आहे. कंप्लीट दी चार्ट पण कट झालेला आहे, पूर्णपणे हा चार्ट गेलेला आहे. गेट इन्फॉर्मेशन पेज नंबर आता पुढचं 118 पेज आहे, पेज नंबर 118. गेट इन्फॉर्मेशन हा भागही कट झालेला आहे. इंटरनेट इज माय फ्रेंड वॉच द व्हिडिओ क्लिप असं म्हटलेलं आहे, तेही तुम्हाला काही करायची गरज नाही आहे. ऑलवेज रिमेंबर हा पेज नंबर 119 वरचा आहे भाग. देर आर 5 पॉईंट्स टू रिमेंबर, पण त्याची काही गरज आता नाही. तर जी केसाठी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी ते वाचू शकता. तर एक्झरसाईजकडे येऊया. एक्झरसाईजमध्ये कोणताही भाग कट झालेला नाही. प्रोजेक्टसुद्धा आहे, त्यामुळं सगळे एक्झरसाईज व्यवस्थित करायचे आहेत. आणि आपल्या अशा पद्धतीनं विज्ञान 2चा 25% सिलेबस कोणता कट झालेला आहे तो आपण पाहिलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कमेंट द्या आणि के मनीषा या शैक्षणिक व्हिडिओ चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. Please like, subscribe, comment and share the video.